जाणार फोन करा नंबर मला व्हॉट्सअप करा. आता चालू झालेला दुसरा सेमीफायनलचा सामना देव स्पोर्ट्स विरुद्ध सह्याद्री फायटर्स. देव स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सह्याद्री फायटरची ओपनिंग जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. स्ट्रायकर आहेत ते दिगंबर जावळे, नॉन स्ट्राईकला सागर जाधव आणि संघासाठी पहिले व वैयक्तिक पायरीसाठी गुण येत आहेत ते रोहित गायकवाड. आणि गेली 2-3 सीझन या बीपीएल साठी एक तीक्ष्ण चांगले अंपायरिंग करणारे चेतन सावळसर आणि लेग अंपायर साठी उभे आहेत ते वैभव बोरुले. टी-शर्ट स्पॉन्सर आहे स्पॉन्सर लोगो 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 पहिल्या चेंडूवर रोहित गायकवाड यांनी विकेट घेतलेली आहे. त्यानंतर फलंदाजीस येत आहेत तो नवीन फलंदाज एक हार्बरला एक षटका ठोकणारा अष्टपैलू खेळाडू पांडुरंग जाधव. हॅलो हॅलो हा कोण आणि रोहित गायकवाडांचा दुसरा चेंडू वाईट चेंडू त्यावर अतिरिक्त अशी एक धाव. त्या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 2. पुढचा चेंडू चेंडू रोहित गायकवाडांचा. परत एकदा सुरेख अशी गोलंदाजी करताना रोहित गायकवाड. परत एकदा स्लोवर अशा पद्धतीचा चेंडू
हे सनी कलर आला बघ. सुंदर असा फटका तेव्हा विश्वजित मोरे यांच्याकडून थोडीशी मिसफील झाली. त्यावर एक चौकी धाव घेण्यात यशस्वी ठरले ते फलंदाज. आणि पहिले षटक पूर्ण झालेले आहे. एक बॉल आहे. अंपायर कृपया बॉल चेक. एक बॉल. एक बॉल शिल्लक आहे वाटते बघा. बॉल चेक करा. सांगा बिर्याणी देणार. त्यानंतर या षटकातील शेवटचा चेंडू त्यांचा सामना करतील ते पांडुरंग जाधव. आणि सुंदर फटका पांडुरंग जाधव यांच्या बॅटमधून. आणि हा बॉल आहे चौका. हरभरे प्रोडक्टचा देखील कलर असाच आहे, त्यामुळे त्यांना असा हा टी शर्टचा देखील कलर त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार देण्यात आलेला आहे. एक गडी बाद. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 7. त्यानंतर माहिती पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येते ते भगवान बोलले. त्यांचा सामना करतील ते सागर जाधव. त्यांचा या षटकातील पहिला चेंडू आणि त्यावर उत्तुंग असा मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. त्यावर तितकीच चांगली फिल्डिंग केलेली आहे ती शशिकांत फोटे यांनी. त्यावर एक धाव. फायनल ना. दादा एकच ना याच्यानंतर. निलेश त्यांना सांगावं याच्यानंतर मॅच किती फायनल आहे. हो माईक मध्ये. सुंदर असा फटका पांडुरंग जाधव यांच्या बॅटमधून. आणि कमिटी मेंबर्स नाही घेऊन येते षटकार. जरासं त्यांनी कमिटी मेंबर्स पैकी एक जरासं त्या कुपामध्ये जाऊन थांबायचं आहे कृपया, कारण का सेमीफायनलची लढत आहे. जरासं सहकार्य करा कमिटी मेंबर्स. तिथे 2 प्लेयर जात आहेत, त्यांनी जरासं सहकार्य करा. पुढे जा जरासं. मित्रा जरा चर्चा बंद कर की. ते निलेश दाना सांगा माईकवर एकदा. परत एकदा एकच्या दिशेने फटकारलेला चेंडू आणि त्यावर बघूया किती धाव घेतात. त्यावर एक धाव पूर्ण केलेले आहे. इकडे चिकाच्या जवळ 2 मेंबर्स उभारलेले आहेत. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावायची आहे. स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि त्यावर षटकार. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सागर जाधव. कलरचं काय आले काय त्यानंतरचा परत एकदा उंचा मारलेला फटका आणि त्यावर परत एक षटकार. थोडस महागडा असं षटक टाकताना भगवान गोरले.
सुंदर असं कमबॅक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री फायटर्स या संघाची धाव संख्या झाली ती 1 गडी बाद 28. पॉवर प्लेचे तिसरे षटक पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. आता बंद झालं की महाराजांच्या पुतळ्यावरती नाही कडगाव रोडला तुम्ही काय करा 1 गडी बाद 28 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाही कडगाव रोड वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येते ते रोहित गायकवाड. त्यांचा सामना करतील ते सागर जाधव. त्यांचा हा पहिला चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी करताना रोहित गायकवाड. या पुढचा चेंडू रोहित गायकवाड यांचा. परत एकदा चांगला असा चेंडू बॅट्समनच्या पायावरती आदळला चेंडू. निर्धाव असा हा चेंडू. हिचं माईक बंद करू काय आणि 3 बॉल गेलेला आहे ते रोहित गायकवाड आणि सागर जाधव. अतिशय चांगली गोलंदाजी करताना रोहित गायकवाड आणि बॅट्समन सकट बांगडा करत आहेत. त्यांना बहुतेक बांगडा देणार आहेत संध्याकाळी. अतिशय चांगली गोलंदाजी करताना रोहित गायकवाड. मेंढोली वसाहतमध्ये प्रॅक्टिस करणारे अहोरात्र काळ्या मातीत प्रॅक्टिस करतात ते रोहित गायकवाड. तिथे त्यांचा चेंडू टर्न होत नाही पण तिथे गोठणावरती टणक ग्राउंड वरती त्यांचा चेंडू टर्न होताना सचिन पाटील. त्यानंतरचा नवीन फलंदाज सचिन मोरे. ते सामना करतील ते रोहित गायकवाड यांचा. आणि उत्कृष्ट असा टोलेला ऑफच्या दिशेने चेंडू त्यावर 1 धाव. परत व्हायला बघ. सचिन मोरे यांचे कासेत मध्ये ते आपल्या वडगाव गावचे आता झालेले बरोबर आहे. जिल्ह्यात रोशन करत असतात फुटबॉलच्या माध्यमातून. परत एकदा सुंदर असा चेंडू थोडासा एसटी रक्षकाकडून मिसफील्ड त्यावर 1 धाव. या पुढचा चेंडू रोहित गायकवाडांचा सचिन मोरे यांना. सुंदर असा चेंडू आणि समाप्त. 3 ओव्हर 30 रन 2 विकेट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 30 2 गडी बाद 30.
10च्या सरासरीने धावा बनवताना सह्याद्री फायटर्सचा संघ 3 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक अलाउड आहे. आणि आता मैदानावर जोड्या ती सह्याद्री फायटर्स या संघाची सुमित जाधव आणि सचिन मोरे. सचिन मोरे एक वडगावचे जबरदस्त असे फुटबॉलपटू आहेत. ते फॉरवर्डला खेळतात. संयुक्त जुना बुधवार पेठ मधून त्यांनी आताच आपल्या संघाला एक चांगला असा गोल करून अटल चषक मध्ये आपल्या संघाला विजय करण्यात एक बहुमोल असा वाटा त्यांचा होता असे सचिन मोरे फुटबॉलच्या वेळापत्रकामध्ये आणि सामन्यामध्ये कायम व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना क्रिकेटसाठी थोडा कमी वेळ मिळतो. त्यामुळे कमी प्रमाणात इथे मैदानावरती प्रॅक्टिससाठी हजर असतात. तरी सुद्धा ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते आता आपल्याला बघायला मिळेल. त्यांना बॉटल घेणे पाणी चढ बॉटल घे बघ मुलींचा वरती चढा जाऊन. त्यानंतरचे मिलदा जमते वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत ते गणेश देवाळे. उलटा चेंडू आणि त्यावर जबरदस्त असा षटकार. त्यांना आताच दिगंबर ढवळे अप्रेसचा एक हार्बर लाईफचा 2 घोट देऊन गेले होते. त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे त्यांनी. अप्रेश का घ्यायचं असतं ते दाखवून दिलेलं आहे त्या षटकारातून. काय दिसत नाही कसा त्या झाडाखालचं ब्लर व्हायले ब्लर. त्यानंतर पुढचा चेंडू गणेश देवाळे यांचा पांडुरंग जाधव यांना. आणि उंचाचा फटका आणि त्यावर क्वार्टर बॉल झालेला आहे ते सुमित जाधव. सुंदर असा जय घेतलेला आहे आपल्याच गोलंदाजीवरती गणेश देवाळे यांनी. त्यांची थोडीशी उंच फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची करा घेऊन उंच उडवलेला चेंडू गोलंदाजाने आपल्याच गोलंदाजीवर त्यांचा झेल घेतलेला आहे आणि बाजू पॅडलमध्ये परतत आहे. त्यानंतर नवीन फलंदाजी उतरत आहे तो संदीप आरावकर. सुंदर असा फटका मारलेला संदीप आरावकरांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावून त्याने आपले खाते उघडलेले आहे संदीप आरावकर यांनी. संदीप आरावकर हे मुंबईमधून लीग खेळत असतात. लीगचे सामने सुंदर असा चेंडू थोडीशी बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाकडे गेलेला हा चेंडू. त्यावर काही धाव घेता आला नाही. निर्धाव असा हा चेंडू.
या पुढचा चेंडू गणेश देवाडे यांचा परत एकदा सुंदर असं कमबॅक केलेलं आहे गणेश देवाडे यांनी. आणि हा बॅटची कडा घेऊन गेलेला आहे ते किपरच्या हातामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 4 गडी बाद 40. 4 रना काढत्या 2 विकेट. खरोखरच 4 या अंकाचा योगायोग म्हणावा लागेल. पहिल्यांदाच 4 षटके 4 बळी आणि 40 धावा. दुर्मिळ असा हा योगायोग आपल्याला पाहावयास मिळत आहे. 4 षटके 4 बळी आणि 40 धावा. बघा नाही बोला. आणि यानंतर वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत ते भगवान गोरुले. त्यांचा सामना करतील ते सचिन मोरे. आणि बाईकचे दे 2 धावा घेतलेल्या त्या फलंदाजांनी. निळा कलर येतात बघ. धावसंख्या होती ते कलर आलेत कलर. नाही नाही 5वे षटक चालू आहे. आता एकदा आलता. नाही नाही का. हो निलेजा तुम्ही गप करा शूटिंग करा. एका सेकंड साठी आले तेवढं. वाईड आणि दिशाहीन गोलंदाजी भगवान गोरे यांच्याकडून. आणि हा वाईड चेंडू चालायचं. धावसंख्येत बाद. स्पीकर चालू आहे हो, बाकीचा आवाज येतो. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी करताना भगवान गोरे आणि हा वाईड चेंडू. परत एकदा वाईड चेंडू. आणि उंच असा मारलेला फटका. आणि त्यावर काय हे काय षटकार. सचिन मोरे यांना फुटबॉलच्या प्रॅक्टिस मधून कमी वेळ मिळतो तरी सुद्धा ते चांगली फलंदाजी करत आहेत ते आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू भगवान गोरे यांचा. परत एकदा सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि त्यावर उद्या 4 धावा. चांगली फलंदाजी करताना सचिन मोरे.
3 बॉल बाकी. भगवानला 34 झाला. गेलं ना परत एकदा दिशेने गोलंदाजी भगवान गोलंदाजीकडून आणि वाईट चेंडू. चार वाईट आपल्या सुंदर कमबॅक. वेगळ्या पद्धतीचा चेंडू भगवान गोलंदाजीचा. परत एकदा दिशेने गोलंदाजी आणि वाईट चेंडू. त्यावर एक अतिरिक्त धाव. लेगच्या दिशेने टोललेला चेंडू आणि त्यावर 4 धावा. एकसष्ट धाव संख्या झाली ती 61. 5 लास्ट बॉल बाकी. त्यांचा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती 4 गडी बाद 61. भगवानला 40 झाला. पाच षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री फायटर्स या संघाची धाव संख्या झाली ती 4 गडी बाद 62. भगवानला 41. ओव्हरला 20. नाही रे, अजून बरोबर 1 तासानंतर चालवणार. 1 ते सव्वा तासा. 3:45-4 चालू होईल बघ. भगवानाचा इकॉनॉमी 20 आहे या मॅचला. काय झालं रे? 62. मग ते मला 12 बॉलाचे. भगवानला 40 आणलाय 2. एक बॉलर कोण अमय. अमयला प्रॅक्टिस करून जाय नाही. अमय प्रॅक्टिस आला डायरेक्ट मॅच. त्यानंतर इनिंगचे शेवटचे षटक घेऊन येते ते शशिकांत पोटे. त्यांचा सामना करतील ते सचिन मोरे. पहिला चेंडू आणि फुलटॉस पद्धतीचा असा चेंडू आणि त्यावर बघूया किती धावायला जाते फलंदाज. त्यावर 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण सफल.
आणि लेफ्टच्या दिशेने वाईड चेंडू, धावसंख्या झाली ती 64. लावतोय आम्ही. सुंदर असं क्षेत्ररक्षण अमोल मोरे यांच्याकडून आणि दोन धावा वाचवल्या ते आपल्या संघासाठी अमोल मोरे यांनी. या पुढचा चेंडू परत एकदा शॉर्ट पीस असा चेंडू आणि त्यावर सुंदर असा झेल घेतलेला आहे तो राजकुमार जावळे यांनी. इतक्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा राजकुमार जावळे यांनी एक सुंदर असा झेल घेतलेला आहे. त्यानंतर फलंदाजी क्षेत्रात विनायक रोटे या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 66. आणि धाव संख्या झाली ती 5 गडी बाद 66. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि नो बॉल. त्यावर एक धाव घेतलेले आहे फ्रीट. आणि या फ्रीटवर उत्तुंगाचा फटका घेण्याचा प्रयत्न. त्यावर एक धाव पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तो सफल झालेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत फ्रीटच्या चेंडूवर. झालं 2 बॉल होते. धाव संख्या झाली ती 70. परत एकदा उत्तुंगाचा फटका त्यावर चौका. हॅलो नाही अजून अर्धा तास लागेल. जेव्हा तुम्ही येतो. काय म्हणते सांग किती का हा तो सांग की चेंडू परत एकदा वाईड असा चेंडू. 75. धाव संख्या झाली ती 75. परत एकदा मोठा मारलेला फटका आणि त्यावर झेल काय घेता आणि विश्वजित मोरे यांना. त्यावर किती धाव घेतात ते बघूया. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या फलंदाज धावबाद. 2 धावा घेतलेल्या आहेत. फक्त माहिती किती बार 77 6. एक मिनिट पळवायला कॅमेरा कोण टाकले थ्रो. काय तिथं बटन हा लागले काय नाही
77 झाला 78 ला विन. बाद 6 आता तर बाद झाला. आता मी क्लोज सचिन केलो. मोरे बाद. एक मिनिट 6 आउट. 77. 78 ला विन. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर सह्याद्री फायटर्स या संघाची धाव संख्या झाली ती 6 गडी बाद 77. जिंकण्यासाठी देव स्पोर्ट्स या संघाला 6 ओव्हरमध्ये 78 धावांची गरज. जवळपास 13च्या रन रेटने त्यांना धावा करायच्या आहेत. या ते शशिकांत पोटे दोघेही धडाकेबाज. मध्ये मध्ये आले रे. बंद झाला आता. विश्वजित मोरे यांनी आतापर्यंत जबरदस्त अशी फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. आणि ते शशिकांत पोटे यांनी देखील 2 सामन्यामध्ये जबरदस्त अशी फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरून ठेवलं होतं. असे शशिकांत पोटे पहिले षटक संघासाठी पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते ते सागर जाधव. त्यांचा सामना करतील ते विश्वजित मोरे. त्यांचा पहिला चेंडू आणि लेटच्या दिशेने टोलेला उंचाचा फटका आणि त्यावर बघूया षटकार. कमिटी मेंबर्सना घेऊन येते तिने जरासं तिकडे लेफ्ट साईडला आपला मेंबर पाठवायचा आहे. अतिशय रंगतदार असा सामना आहे, चुरशीचा सामना आहे. आपला कमिटी मेंबर तिकडे पाठवून द्यायचा आहे. प्रेक्षकांनी देखील सहकार्य केला तर चालेल, कारण कमिटी मेंबर्स जमले असतील कदाचित. आणि त्यांचा दुसरा चेंडू उत्कृष्ट असा टोलेला चेंडू आणि त्यावर बघूया किती धावा घेतात ते. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते फलंदाज विश्वजित मोरे. प्रेक्षकांमधील देखील 4 नाक विनंती आहे, त्यांनी जरासं मॉडेल चेक करायचे आहे एक्सेलची. आणि हा फटका आणि झेल सुटलेला आहे. त्यावर फलंदाज देखील धावबाद होता होता वाचलेला आहे. एक मिनिट थांबा. पुढचा चेंडू सागर जाधवांचा. उत्तुंग असा लगावलेला फटका आणि हा षटकार. आणि त्यांनी मिळालेला जीवदानाचा पुरेपूर असा लाभ उठवलेला आहे विश्वजित मोरे यांनी. त्यांना मागच्या चेंडूवरती एक अतिशय सोपा झेल सोडला होता तो न्यायाने त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे तो विश्वजित मोरे यांनी. सुंदर असा षटकार त्यांच्या बॅटमधून. त्यापुढचा चेंडू सागर जाधवांचा. अतिशय ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू, वाईड चेंडू.
परत एकदा उत्तम असा लागलेला फटका आणि थोडासा झेल सुटलेला आहे. प्रेक्षकांनी जरास त्याच्या टाळ्या वाजून अभिनंदन केलेलं आहे. सुंदर असा अडवलेला चेंडू सचिन मोरे यांनी निल्ला ए निल्ला निलेश दा जरास प्लेअरने चेक करत आहे. त्यांच्या पायामध्ये बहुतेक काटा हळू फिरवा केबल लूज झाल्यामुळे हे वाले चांगलं क्षेत्ररक्षण जरा परत एकदा बॅटची काटा घेऊन गेलेला आहे. चेंडू स्लिप मधून आणि बघूया त्यावर किती धावा घेतात ते फलंदाज आणि चांगला असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यावर 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देव स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 20. त्यानंतर वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते पांडुरंग जाधव. त्यांचा सामना करतील ते विश्वजित मोरे. पहिला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. त्यावर एसटी अपील पण फलंदाज नाबाद. त्यानंतरचा पुढचा चेंडू सुमित जाधव यांचा विश्वजित मोरे यांच्यासाठी. नाही अरे घेऊन ये की रे घेऊन ये की मला सांग माझ्याकडे नाही. आणि हा फलंदाज धावबाद झालेला आहे. कोण होतं ते पुढं केलं कोण होतं सांगा. हॅलो अरे माझ्या नाही मी दुसरा मोबाईल घेऊन आलोय. बर्मा फोन कर की रे. इथं नाही रे कुठं मला फोन येत आहे. कोण कोण राहते म्हणजे घेऊन ये द्यायचं आज एवढं काय अरे ऍडजस्ट करून घेऊन ये. हा तुझे कुठं दिसणार ते बघा. 2 मिनिट थांब असलं फोन कर. हॅलो हॅलो झाले 1 वर 2 वर 20 3 वर 3 वर पडली सुंदर असा फटका शशिकांत यांच्या बॅटमधून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दिगंबर जावळे यांच्याकडून. चार बोला एकाला पुढचा चेंडू सुंदर असा फटका भगवान गोरले यांच्या बॅट मधून आणि चौका.
फास्ट फिरवल्यामुळे होते काय नाही फास्ट निलदा मध्ये बॉलचे ते ते मध्ये येते त्याचा उपयोग काय मग लगेच जाते ना पुढचा चेंडू खेळायला परत एकदा सुंदर असा फटका लांब आपल्या दिशेने मारलेला फटका त्यावर 4 धावा ओव्हरची समाप्ती 2:29 2 षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 29 एक चांगल्या रनरेटनं वाटचाल करताना देशमुख त्यांना 36 चेंडूत 78 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी हे निलदा 24 बॉल 49 24 चेंडूत 49 धावांची गरज आहे आणि पुढचे वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते विनायक रोटे सामना करतील ते शशिकांत पोटे पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू त्यावर 6 धावा अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी करताना शशिकांत पोटे पुढचा चेंडू विनायक रोटे यांचा शशिकांत पोटे यांना परत एकदा सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि त्यावर तितकंच चांगला क्षेत्ररक्षण संदीप आडापर यांच्याद्वारा आणि त्यावर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज यानंतर स्ट्राईक वरती आहे ते भगवान गोरले बघूया आपल्या मित्राचा कसा सामना करतात ते त्यानेच त्यांना गोलंदाजी शिकवली होती देव स्पोर्ट्स मध्ये घेऊन कशी गोलंदाजी टाकायची ते आणि खरोखरच त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहे ते विनायक रोटे परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी करताना विनायक रोटे आणि प्रेक्षकांमध्ये एक सूचना आहे बॉल टाकते वेळी कृपया आवाज करू नका त्याचा कदाचित फटका संघाला बसू शकतो 9 बॉलचा त्यामुळे काळजी घ्या आणि 4 धावा बाहेर त्यांनी काही कृपया शांतता घ्या त्यासाठी अंडवायचे मुलांना दुखाली दुखाता प्रतिमान जोडणार आणि पडदे सुंदर असा चौकार लागलेला आहे भगवान गोरले यांनी पुढचा चेंडू
आणि हा सुंदर असा रिवर्स मारलेला आहे आणि हा 4 धावा. 3 ओव्हर 44. 3 ओव्हर 44. 3 षटकाच्या समाप्तीनंतर देव स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 44. 34. 18 बॉलला 34. अजूनही त्यांना 18 चेंडू 34 धावांची गरज. त्यांनी आतापर्यंत 18 चेंडू 44 धावा पटकवलेल्या आहेत. त्या बदल्यात त्यांचा 1 गडी बाद झालेला आहे. त्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत ते पांडुरंग जाधव. त्यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती आणि त्यांचा सामना करतील ते शशिकांत पोटे. आणि उत्तम असा मारलेला फटका आणि त्यावर 6 धावा. संदीप देवाडे यांनी आजचा आपला खर्च बाहेर काढलेला आहे. एक सुंदर झेल घेतलेला आहे प्रेक्षकांमध्ये. परत एकदा उत्तम असा फटका आणि त्यावर 4 धावा. थोडीशी लय बिघडलेली दिसते गोलंदाज पांडुरंग जाधव यांची. त्यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती. त्यातच ठेव. आणि आतापर्यंत प्रेक्षकांमध्ये 3 झेल घेतलेले आहेत. एक दीपक चव्हाण, एक रोहित मोरे पाटील सोन्या आणि संदीप देवाडे. फाउंडेशन कडून 101 रुपयाचं पारितोषिक बक्षीस वितरणावर देण्यात येईल. परत एकदा सुंदर असा चेंडू त्यावर संदीप पाडावकर यांची थोडीशी मिसफील्ड. त्यावर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज. बरोबर करा बाहेरचे कॅमेरामॅन बाजूचे नंतर बाहेर जाऊ स्टँडच्या बाहेर तिकडे. आणि उत्तम असा फटका त्यावर परत एकदा सुंदर असा चौकार. चौका का षटक? सुंदर असा चौकार लागलेला आहे भगवान गोडुलेनी. त्या पुढचा चेंडू भगवान गोडले यांच्यासाठी. सुंदर असा आपल्या दिशेने ठरलेला चेंडू आणि त्यावर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विनायक रोटे यांच्याकडून. आणि त्यावर 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण असफल. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहे ते विनायक रोटे यांनी. त्यानंतरचा चेंडू त्याचा सामना करतील ते शशिकांत पोटे.
स्टेटच्या दिशेने ठेवलेला चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण, पण तितकेच चांगली चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि ओव्हरची समाप्ती 12 बॉलला 16 पाहिजेत. 4 ओव्हर 62. 62. एक उघडी बाद. 12 बॉल बास. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 62. 12 बॉल 16. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत शशिकांत पोटे आणि भगवान गोरे आपल्या संघासाठी. भगवान बोलले 8 बॉल 21. भगवान गोरे यांनी 2 षटकांमध्ये जवळपास ठीक आहे. 41 धावा दिल्या होत्या. त्याची त्यांनी ते कसर भरून काढलेले आहे. त्यांनी आता 8 चेंडूत 20 धावा पटकावलेल्या आहेत आणि आपल्या संघाला एका भक्कम स्थितीत नेऊन ठेवलेलं आहे भगवान गोरे यांनी. एक चांगली फलंदाजी करत आहेत ते भगवान गोरे आपल्या संघाचे संघमालक. परत एकदा इंद्रराव पोटे षटक. त्याला पहिला चेंडू उचलून पटकावण्याचा प्रयत्न, पण त्यावर 1 धाव घेतलेली आहे ती फलंदाजाने. त्यानंतर त्यांचा दुसरा चेंडू, त्याचा सामना करते ते शशिकांत पोटे. 11 चेंडूत 15 धावांची गरज आहे. सेमीफायनलचा अतिशय रंगतदार असा सामना. त्यानंतर 20 मिनिटं ते 25 मिनिटाच्या ब्रेक नंतर फायनलचा सामना सुरू होईल. आणि सुंदर अशी गोलंदाजी इंद्रराव पोट यांच्याकडून. उंच मारलेला चेंडू आणि त्यावर बघूया किती धावा घेतात ते फलंदाज. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. 9 बॉलमध्ये 13. सुधीर 9 बॉलला 13. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अतिशय चांगले षटक टाकताना इंदिरा कोट आपल्या संघासाठी. बघूया ते या षटकात आपल्या संघासाठी काय मोलाची कामगिरी करतात ते. गाडी जात आहे त्यामुळे आपण थोड्यासाठी सामना थांबवायचा आहे. आणि उत्तुंग असा फटका आणि त्यांच्या घराच्या गॅलरीवर मारलेला शशिकांत पोटे यांनी. सुंदर असा षटकार प्रेक्षकांमधून झेल घेण्याचा प्रयत्न, पण असफल. एक चांगली फलंदाजी करत आहेत ते शशिकांत पोटे. 8 बॉल 7. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. सुंदर असं कमला. थोडासा चेंडू नकळत गेलेला आहे. संपला न लागता. आणि सुंदर अशी गोलंदाजी हॅलो हा चालेल का? 6 बॉल 6 बॉलला 7 पाहिजे.
6 चेंडू 7 धावांची गरज आहे. काय काय बॉल हेच आहे झालं. हा, बॉल आहे. हॅलो हॅलो हा, एक 15 मिनिटांनी करतो फोन. इथे मॅच येत आहे. हा, लाईव्ह ठीक आहे. हा ठीक आहे. त्यानंतर वैयक्तिक दुसरे व संघासाठी अंतिम षटक घेऊन येत आहेत ते सागर जाधव. त्यांचा सामना करतील ते भगवान गोरले. अतिशय रंगतदार असा सेमीफायनलचा सामना. कृपया प्रेक्षकांना एक विनंती आहे, बॉल टाकते वेळी कुणीही कृपया बोलू नका, याची दक्षता घ्या. कारण का सेमीफायनल फायनलचे सामने चालू आहेत. गाडी जरासं कृपया पुढे घेऊन सहकार्य करा. 4 व्हीलर आणि उत्तुंग असा मारलेला फटका भगवान गोरले यांच्या बॅटमधून. आणि हा षटका 5 चेंडूत 1 धावाची गरज आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी देव स्पोर्ट्स या संघाला 5 चेंडूत 1 धावाची गरज. अतिशय चांगली फलंदाजी करते ते भगवान गोरले आपल्या संघासाठी. लगेच बंद करू नको. मॅडमने फोन केला. आणि वाईट चेंडू आणि या वाईट चेंडूवर विजयी झालेला आहे तो देव स्पोर्ट्स हा संघ. आणि त्यांनी अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. त्यांचा अंतिम फेरीचा सामना हा रॉयल मराठा या संघाशी होईल. आतापर्यंत अपराजित असा रॉयल मराठा हा संघ यापूर्वीच अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. त्यांच्याशी लढत होईल ती देव स्पोर्ट्स या संघाची. आणि या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक पटकावलेला आहे तो सह्याद्री फायटर्स या संघाने. त्यांची पीपीएल कमिटी व सर्व रसिक प्रेक्षकांकडून त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू आहे तो शशिकांत पोटे. यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी द्यायचा आहे. विमान आणले काय?